गुड मॉर्निंग. लक्ष द्या, काल फिजिक्स मध्ये गती हे चॅप्टर सुरू केलं होतं आपण, बरोबर आहे. गतीमध्ये आपण काय काय पाहिलं, तर गतीमध्ये काही महत्त्वाच्या संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे गती म्हणजे काय ही संकल्पना पाहिली आपण. त्यानंतर आपण पाहिलं वेग आणि चाल, म्हणजे स्पीड आणि व्हेलॉसिटी आहे ना, ही संकल्पना पाहिली आहे. स्पीड आणि व्हेलॉसिटी पाहण्या अगोदर आपण पाहिलं तर डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, म्हणजे अंतर आणि विस्थापन यांच्यामध्ये काय अंतर आहे, म्हणजे यांच्यामधला फरक काय, अंतर आणि विस्थापन म्हणजे काय आहे ना, हे सगळं पाहिलं आपण. त्याच्यानंतर अंतर आणि विस्थापन पाहिल्यानंतर डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट पाहिल्यानंतर मग आपण काय पाहिलं होतं, स्पीड अँड व्हेलॉसिटी जी आहे त्यातील डिफरन्स पाहिला होता, की स्पीड जी आहे ती कशाशी रिलेटेड असते, डिस्टन्सशी रिलेटेड असते, आणि डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड असते व्हेलॉसिटी, बरोबर आहे. आता एक छोटीशी संकल्पना पाहिजे. गुड मॉर्निंग प्रतीक, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. एक छोटीशी संकल्पना पाहिजे आपल्याला. छोटीशी संकल्पना काय, की सदिश राशी आणि अदिश राशी कोणत्या आहेत, ठीक आहे. म्हणजे कोणाला सदिश राशी म्हणायचं, कोणाला अदिश राशी म्हणायचं. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची संकल्पना पाहायची या चॅप्टर मधली, ऍक्सेलरेशन, त्वरण आहे ना. आणि न्यूमरिकल्स एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी, कारण फिजिक्स आहे म्हटल्यानंतर न्यूमरिकल एक्झाम्पल्स राहतीलच, तर न्यूमरिकल एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला त्वरण जे आहे त्याची फार आवश्यकता पडणार आहे ना. त्यानंतर व्हेलॉसिटी, टाइम आणि डिस्प्लेसमेंट यांच्याशी संबंधित असलेले 3 समीकरण जे आहेत, 3 इक्वेशन जे आहेत त्यांची आवश्यकता पडणार आहे. हे 3 इक्वेशन, ऍक्सेलरेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. कारण एक संपूर्ण लेक्चर जे असेल आपलं, आहे की नाही, रविवारी संपूर्ण लेक्चर जे असेल ते लेक्चर असेल पूर्ण कॅल्क्युलेशन बेसिस, म्हणजे न्यूमरिकल एक्झाम्पलच्या बेसिसवर. रविवारी फक्त आणि फक्त न्यूमरिकल एक्झाम्पल्स होतील. तर प्रत्येक रविवार जो असेल आपला, त्या रविवारी तुमच्या समोर जे लेक्चर असेल फिजिक्सचं ते न्यूमरिकल एक्झाम्पल्स असेल. थेरी आपण वीकडे मध्ये शिकणार आहे आणि वीकेंड मध्ये रविवारला आपण न्यूमरिकल्स पाहणार आहे. तर त्याच्यासाठी पहिले समीकरण, ऍक्सेलरेशन, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. बस सगळ्यात पहिले आज काय पाहणार आहे आपण, आज पाहणार आहे आपण सदिश आणि अदिश राशी म्हणजे काय, ठीक आहे. अदिश राशी आणि सदिश राशी म्हणजे काय हे महत्वाचं आहे, समजलं पाहिजे. स्केलर क्वांटिटीज आणि वेक्टर क्वांटिटीज, स्केलर क्वांटिटीज, वेक्टर क्वांटिटीज, सदिश राशी, वेक्टर क्वांटिटी, ठीक आहे. स्केलर क्वांटिटी म्हणजे अदिश राशी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश राशी. तर बघा, कुठलीही राशी जी आहे, कुठलीही राशी आपण फिजिक्स मध्ये शिकत असताना कुठलीही राशी जी आहे ती 1 किंवा 2 परिमाणांवर आधारित असते, ठीक आहे. तर ज्या राशीला फक्त परिमाण आहे, परिमाण ही न्यूमरिकल नंबर असतो, परिमाण काय, अंकात असलेली संख्या असते. ज्या राशीला फक्त परिमाण आहे पण दिशा नाही, त्या राशीला अदिश राशी म्हणतात. अदिश, आहे की नाही, अदिश राशी म्हणजे जिला दिशा नाही आहे, ज्या राशीला दिशा नाही त्या राशीला आपण अदिश राशी म्हणतो. आणि जी राशी परिमाणासह दिशा सुद्धा दर्शवते त्या राशीला सदिश राशी म्हणतात. जी राशी परिमाणासह दिशा सुद्धा दर्शवते त्या राशीला सदिश राशी म्हणतात. तर मग आता इथं म्हणायचं काय, की अदिश राशी म्हणजे काय, अदिश राशीला फक्त परिमाण आहे, दिशा नाही. काय आहे, फक्त परिमाण आहे, दिशा नाही. ही राशी दिशा दर्शवत नाही. मग आता काय होतं, दिशा नाही आहे म्हटल्यानंतर काय, जसं की आता मी जर म्हटलं स्पीडचं उदाहरण घेतलं आपण, स्पीड म्हणजे चाल, आहे की नाही. तर आपण ज्यावेळेस स्पीड दर्शवतो, चाल दर्शवतो, त्यावेळेस आपण फक्त सांगतो की जसं की एखाद्या गाडीची स्पीड आहे, समजा चाल आहे 60 किलोमीटर प्रति तास, है ना. 60 किलोमीटर प्रति तास म्हटल्यानंतर आपण काय फक्त तिचं परिमाण सांगितलं, है ना. नंबर जो आहे, न्यूमरिकल क्वांटिटी सांगितली त्याची, की 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने गाडी जातीये. पण आपण हे नाही सांगत, स्पीड सांगत असताना, चाल सांगत असताना आपण हे नाही सांगत की 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी गाडी कोणत्या दिशेला चालली आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, कुठल्या दिशेला चालली आहे हे सांगत नाही आपण. ज्यावेळेस आपण चाल जी आहे ती सांगतो, ही जी चाल आहे, स्पीड आहे, पहिलं एक्झाम्पल आहे स्पीड किंवा चाल, ही जी आहे ही अदिश राशी आहे, कारण हिला दिशा नाही. स्पीड सांगत असताना दिशा सांगण्याची आवश्यकता पडत नाही, स्पीड सांगत असताना दिशा सांगण्याची आवश्यकता पडत नाही, कारण स्पीड कशाशी संबंधित आहे. आता याचं एक्सप्लेनेशन आहे, कालचं लेक्चर जर पाहिलंय तुम्ही तर तुम्हाला क्लिअर समजेल. स्पीड संबंधित आहे, स्पीडचा जो सरळ सरळ संबंध आहे तो संबंध आहे अंतराशी, म्हणजे डिस्टन्सशी, ठीक आहे. अंतर म्हणजे डिस्टन्स. आणि ज्यावेळेस आपण एखादं पर्टिक्युलर डिस्टन्स कव्हर करतो, अंतर गाठतो, त्यावेळेस आपण
हे अंतर वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या दिशेत वळून गाठतो. कालचं एक्झाम्पल होतं की ए या ठिकाणाहून निघालाय, त्याचं घर आहे इथं, या ठिकाणाहून निघालाय, बीच्या घरी गेलाय, म्हणजे रमेश होता उमेशच्या घरी गेला है ना, मग तिथून ते शाळेमध्ये गेले. आता काय झालं की सातत्याने ज्या वेळेस आपण अंतर गाठतोय, ठीक आहे, ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत, मग सी पासून पुढे तुम्ही डी पर्यंत जाल, हे काय होतंय ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष अंतर चालतोय. डिस्टन्स म्हणजे काय, तर प्रत्यक्ष प्रवास केलेलं अंतर, प्रत्यक्ष प्रवास केलेलं अंतर आहे की नाही. तर ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष चालतोय एखाद्या मार्गावरून, प्रत्यक्ष प्रवास करतोय, तर सातत्याने आपण दिशा बदलत राहतो आहे की नाही. वेग बदलेल नाही बदलेल, म्हणजे स्पीड बदलणार आहे नाही बदलणार आहे ना, पण आपली दिशा मात्र सातत्याने बदलत राहते. जोपर्यंत आपण विशिष्ट अंतर प्रत्यक्ष गाठतोय त्यावेळेस आपलं दिशा जी आहे ती कंटिन्यू बदलत राहते. म्हणजे या मार्गावर आपण जो प्रवास केलाय है ना, त्या प्रवासाची जी गती आहे, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो स्पीड. जिथं सातत्याने दिशा बदलते है ना, म्हणजे हे जे अंतर गाठतो आपण, डिस्टन्स ज्या वेळेस गाठतो आपण, प्रत्यक्ष चाललेलं अंतर ज्या वेळेस गाठतो, डिस्टन्स ज्या वेळेस गाठतो, तर डिस्टन्स गाठत असताना आपली गती जी आहे त्या गतीला आपण स्पीड म्हणतो, चाल म्हणतो, बरोबर आहे. पण ज्यावेळेस सरळ रेषेतील अंतर असते, म्हणजे डिस्प्लेसमेंट होतं आपलं, सरळ रेषेतील अंतर असतं, डिस्प्लेसमेंट होतं, त्यावेळेस त्या गतीला आपण व्हेलॉसिटी म्हणतो, त्यावेळेस त्या गतीला आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी म्हणतो. मग सरळ रेषेतील अंतर जे आहे त्याची दिशा एकच असेल, त्याची दिशा नाही बदलणार. सरळ रेषेतील जे अंतर आहे त्याची दिशा बदलत नाही, म्हणजे डिस्प्लेसमेंट होत असताना दिशा बदलत नाही, दिशा एकच राहते. म्हणून तिथं डिस्प्लेसमेंट दर्शवत असताना दिशा सांगितली जाऊ शकते, पण डिस्टन्स कव्हर करत असताना दिशा सांगितली जाऊ शकत नाही है ना. डिस्टन्स कव्हर करत असताना दिशा सांगितली जाऊ शकत नाही, कारण आपण सातत्याने दिशा बदलत असतो. म्हणून डिस्टन्स ही सुद्धा अदिश राशी आहे, कारण डिस्टन्स कव्हर करत असताना दिशा नाही सांगता येत, दिशा बदलत असतो. आणि डिस्टन्सशी संबंधित स्पीड आहे, म्हणून स्पीड सुद्धा अदिश राशी आहे. स्पीड सांगत असताना सुद्धा आपण हे नाही सांगत की आपण 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जातोय, पण कुठल्या दिशेला जातोय, है की नाही. तर बघा, चाल आपण या पद्धतीने सांगतो की 60 किलोमीटर प्रति तास हा वेग आहे बा माझा, बरोबर आहे. डिस्टन्स 50 किलोमीटर कव्हर केलं असेल, ठीक आहे, 50 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं असेल. आता हे डिस्टन्स कोणत्या दिशेला कव्हर केलंय हे सांगता येत नाही. डिस्टन्स कव्हर करत असताना सातत्याने दिशा बदलते, आणि या डिस्टन्सशी संबंधित स्पीड असते, चाल असते, म्हणून स्पीडची सुद्धा दिशा सांगितली जाऊ शकत नाही, है की नाही. कालचेच एक्झाम्पल आहेत आपले, कालच झालेलं आहे आपलं की स्पीड इज ऑलवेज रिलेटेड टू द डिस्टन्स. स्पीड ही नेहमी डिस्टन्सशी संबंधित असते. स्पीड कशी संबंधित असते, नेहमी डिस्टन्सशी संबंधित असते है ना. म्हणून जर डिस्टन्स कव्हर करत असताना दिशा बदलते, म्हणजे दिशा सांगता येत नाही, त्यावेळी स्पीड सांगताना सुद्धा दिशा सांगता येत नाही. म्हणून दोन्हीच्या दोन्ही अदिश राशी आहेत. दोन्हीच्या दोन्ही काय आहेत, अदिश राशी आहेत. आता सदिश राशी म्हणजे काय, तर सदिश राशी म्हणजे ज्या राशीचा परिमाण आणि दिशा दोन्हीही असतात, ज्या राशीला परिमाण आणि दिशा दोन्ही असतात. सदिश राशी म्हणजे या राशीला परिमाण सुद्धा आहे आणि दिशा सुद्धा आहे, दोन्ही असतात. मग कालचेच आपले दोन्हीच्या दोन्ही कॉन्सेप्ट जर घेतले, डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी, या दोघांना दिशा आहे. कारण काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण म्हटलेलं आहे की सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्थानामधील सर्वात कमी अंतर, सरळ रेषेतील सर्वात कमी अंतर. तर डिस्प्लेसमेंट नेहमी स्ट्रेट लाईन असतं, डिस्प्लेसमेंट नेहमी स्ट्रेट लाईन असतं, सरळ रेषेत झालेलं असतं. मग ते असं हो की असं हो है ना, तर डिस्प्लेसमेंट नेहमी सरळ रेषेत होतं. डिस्प्लेसमेंट नेहमी सरळ रेषेत होतं, म्हणजे डिस्प्लेसमेंटची एक विशिष्ट दिशा असते, कारण डिस्प्लेसमेंट होत असताना सातत्याने दिशा बदलत नाही, एका सरळ रेषेत डिस्प्लेसमेंट होतं, बरोबर आहे. तर मग ते जे डिस्प्लेसमेंट आहे ना, त्याची दिशा बदलत नाही, तर डिस्प्लेसमेंटची दिशा सांगता येते. मग डिस्प्लेसमेंटची दिशा सांगता येते म्हणजे विस्थापनाची दिशा सांगता येते. तर विस्थापनाशी संबंधित राशी आहे वेग, व्हेलॉसिटी, तिची सुद्धा दिशा सांगता येते है ना. मग ज्या वेळेस आपण व्हेलॉसिटीचा विचार करतो, ज्यावेळेस आपण व्हेलॉसिटीचा विचार करतो म्हणजे वेगाचा विचार करतो, त्यावेळेस आपण विस्थापनाचा विचार करतो. त्यावेळेस आपण कशाचा विचार करतो, विस्थापनाचा, म्हणजे डिस्प्लेसमेंटचा, ठीक आहे ना. आणि डिस्प्लेसमेंटची दिशा बदलत नाही, म्हणून व्हेलॉसिटीची सुद्धा दिशा बदलत नाही, ती सांगता येते. तर हे विस्थापन झालं हे कसं सांगता येते, आपण म्हणू शकतो विस्थापन झालंय 50 किलोमीटर पूर्वेला,
विस्थापन कसं झालंय तर आपण सांगू शकतो 50 किलोमीटर पूर्वेला विस्थापन झालंय असं सांगता येते. डिस्टन्स कव्हर करत असताना नाही सांगतायत, डिस्टन्स कव्हर करत असताना फक्त एवढं सांगतात की 50 किलोमीटर डिस्टन्स जे आहे ते कव्हर झालंय. पण विस्थापन झालंय हे कसं सांगता येते, विस्थापन झालंय या पद्धतीने सांगता येते की 50 किलोमीटर पूर्वेला विस्थापन झालंय, कारण दिशा बदलत नाही विस्थापनात. मग जर 50 किलोमीटर पूर्वेला विस्थापन झालंय तर व्हेलॉसिटी सांगत असताना सुद्धा आपल्याला सांगता येते की 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी पूर्वेला जात होती. बरोबर आहे. काय सांगता येते की 60 किलोमीटर प्रति तास ही व्हेलॉसिटी आहे, वेग आहे. 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी पूर्वेला जात होती हे सांगता येते व्हेलॉसिटी मध्ये, है ना. मग सदिश आणि अदिश राशीमध्ये काय फरक आहे, तर अदिश राशी म्हणजे ज्या राशीमध्ये फक्त परिमाण आहे, न्यूमरिकल व्हॅल्यू आहे, पण दिशा नाही सांगता येत, त्या राशीला अदिश राशी म्हणतात. सदिश राशी म्हणजे काय, ज्या राशीकडे परिमाण आहे म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू सुद्धा आहे आणि तिची दिशा सुद्धा निश्चित सांगता येते, त्या राशीला आपण काय म्हणतो, सदिश राशी म्हणतो. अदिश राशी आणि सदिश राशीमध्ये हाच फरक आहे. अदिश राशीमध्ये दिशा नाही सांगता येत, फक्त परिणाम सांगता येतो, आणि सदिश मध्ये परिणाम सांगता येतो, दिशा सुद्धा सांगता येते, या पद्धतीने. ठीक आहे. आता कुठल्या राशी अदिश आहेत आणि कुठल्या राशी सदिश आहेत याचा चार्ट तुम्हाला नोट्स मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. आज रात्रीला तुम्हाला नोट्स, पहिल्या चॅप्टरची पूर्ण नोट्स मिळून जाईल. पूर्णच्या पूर्ण नोट्स पहिल्या चॅप्टरची तुम्हाला आज रात्रीला मिळेल. आहे की नाही. गती चॅप्टरवर असलेली पूर्ण नोट्स, जे काही आपण क्लासरूम मध्ये शिकणार आहे, ठीक आहे, ते तो प्रत्येक पॉइंट जो आहे तो प्रत्येक पॉइंट त्याच्या एक्सप्लेनेशन सह नोट्स मध्ये असेल तुम्हाला. चॅप्टर संपण्याच्या अगोदरच तुम्हाला नोट्स देतोय. उद्या चॅप्टर संपेल आपलं, तर आज तुम्हाला रात्रीला नोट्स मिळून जाईल 11, 11:30 वाजेपर्यंत पहिल्या चॅप्टरची. तर त्याच्यामध्ये तुम्हाला चार्ट आहेच, त्या चार्ट मध्ये कुठल्या राशी अदिश आहेत, कुठल्या राशी सदिश आहेत ते दिलेलं आहे. तो चार्ट सातत्याने तुम्हाला वाचत राहायचा, म्हणजे अदिश आणि सदिश राशी ज्या आहेत त्या दोन्ही तुम्हाला सांगता येतील. स्केलर वेक्टर क्वांटिटीजची आपल्याला आवश्यकता पडणार आहे. संपूर्ण फिजिक्स जे आहे त्याच्यामध्ये स्केलर आणि वेक्टर क्वांटिटीची आवश्यकता पडेल. कॅल्क्युलेशन्स करत असताना, आहे ना, काही ठिकाणी आपल्याला पुढच्या संकल्पना समजण्यासाठी स्केलर वेक्टर क्वांटिटीची आवश्यकता पडते. ठीक आहे. क्लिअर आहे. हे लिहिलं का सांगा, हे झालं का सांगा बरं पटपट. झालं. चलो देखो. झालं ना. हा, पहा आता. गतीचे दोन प्रकार आपल्याला सध्या अत्यंत महत्वाचे आहेत. एक, गतीचे दोन प्रकार आपल्याला सध्या अत्यंत महत्वाचे, लिनियर मोशन, ठीक आहे, रेखीय गती, आणि दुसरं आहे सर्क्युलर मोशन. हे कालही झालं आपलं, पुन्हा एक वेळ सांगतोय, लक्षात घ्या. सर्क्युलर मोशन कालही झालं आपलं, पण पुन्हा एक वेळ पाहून घ्या. वर्तुळाकार गती. काल सर्क्युलर मोशनही झालं आपलं आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सुद्धा झालंय. पण आता कम्पेअर करण्यासाठी पुन्हा मग लिनियर मोशन सोबत सर्क्युलर मोशन सांगतोय तुम्हाला. काय, काल सर्क्युलर मोशनही झालं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनही झालंय. ठीक आहे. एक समान वर्तुळाकार गती झालेली आहे, वर्तुळाकार गती झालेली आहे. पण पुन्हा एक वेळ पहा, लिनियर मोशन म्हणजे काय, तर ज्या वेळेस जेव्हा एखादी वस्तू एका सरळ रेषेमध्ये गतिमान असते, है ना, म्हणजे तिची दिशा बदलत नाही. लिनियर मोशन मध्ये दिशा बदलत नाही वस्तूची. वर्तुळाकार गतीमध्ये म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये सातत्याने दिशा बदलत राहते. तर दोघांमध्ये काय फरक आहे, सर्क्युलर मोशन मध्ये सातत्याने दिशा बदलत राहते,
पण लिनियर मोशन मध्ये वस्तूची दिशा बदलत नाही. जर एखादी वस्तू एका सरळ रेषेमध्ये गतिमान असेल है ना, तर तेव्हा ती वस्तू रेखीय गतीमध्ये आहे असं आपण म्हणतो. म्हणजे त्या वस्तूची जी गती आहे तिला आपण काय म्हणतो, रेखीय गती म्हणतो, लिनियर मोशन म्हणतो. काय म्हणतो, लिनियर मोशन म्हणतो. म्हणजे जेव्हा वस्तू सरळ रेषेमध्ये गतिमान असते तेव्हा लिनियर मोशन है ना. जेव्हा वस्तू सरळ रेषेमध्ये गतिमान असते तेव्हा लिनियर मोशन. आता सरळ रेषेमध्ये वस्तू गतिमान असताना काय होतं, तिची व्हेलॉसिटी बदलेल. तिची व्हेलॉसिटी म्हणजे तिचा वेग बदलू शकतो, पण तिची दिशा बदलत नाही. ठीक आहे. इथं काय होतं, इथं दोन गोष्टी होतात. एक, वेग समानही असू शकतो आणि बदलू शकतो. ठीक आहे. वेग हा एक समान सुद्धा असू शकतो आणि बदलू सुद्धा शकतो. एक समान असू शकतो किंवा मग काय, वेग हा बदलू शकतो. पण दिशा बदलते का, नाही. लिनियर मोशन मध्ये दिशा नाही बदलत. लिनियर मोशन मध्ये दिशा नाही बदलत. एका सरळ रेषेत जातीये ना वस्तू. ए पासून निघाली आहे, बी या ठिकाणी जातीये, तर ए पासून बी पर्यंत एका सरळ रेषेत जाते. इथं दिशा बदलणार आहे का, दिशा नाही बदलत है ना. मग वेग बदलत, एक समान असू शकतो वेग, किंवा मग वेग बदलू शकतो, दिशा मात्र बदलत नाही. ठीक आहे. दिशा मात्र बदलत नाही. दिशा बदलत नाही. काल मी तुम्हाला चाल म्हणजे स्पीड आणि दिशा यांचा व्हेलॉसिटी म्हणजे वेगावर होणारा परिणाम सुद्धा शिकवला. तर मी तुम्हाला शिकवलंय की बस स्पीड जर बदलली, स्पीड आणि डायरेक्शन, तर स्पीड बदलली तरी व्हेलॉसिटी बदलते. स्पीड कॉन्स्टंट असेल, डायरेक्शन बदलली तरी व्हेलॉसिटी बदलते. दोन्हीही बदलले असतील तरी व्हेलॉसिटी बदलते. व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट ठेवायची असेल तर तुम्हाला स्पीडही कॉन्स्टंट ठेवावं लागेल आणि दिशा सुद्धा बदलता कामा नाही, तेव्हाच व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते. मग इथं पहा, हा महत्वाचा घटक आहे. दिशा म्हणा, वेग म्हणा, या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. तर आपल्याला माहित पाहिजे की लिनियर मोशन मध्ये वेग हा समानही असू शकतो, कॉन्स्टंट असू शकतो. एक समान असणे म्हणजे काय, कॉन्स्टंट असणे. ठीक आहे. एक समान असणे म्हणजे काय, कॉन्स्टंट असणे. आणि जेव्हा वेग हा कॉन्स्टंट असतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म व्हेलॉसिटी है ना. कॉन्स्टंट वेग आहे, आपण म्हणतो तो ती वस्तू युनिफॉर्म व्हेलॉसिटी मध्ये आहे है ना. एक समान गतीमध्ये आहे त्यावेळेस आपण म्हणतो ती युनिफॉर्म मोशन मध्ये आहे. ठीक आहे. ही कॉन्स्टंट असलेला वेग किंवा कॉन्स्टंट असलेली जी गती आहे त्या गतीला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. हे बघा, एक समान गती म्हणजे युनिफॉर्म मोशन. जिथं गती बदलत नाही तिथं आपल्याला म्हणता येतं एक समान गती. इंग्रजीत म्हणतात युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. युनिफॉर्म म्हणजे एक समान, न बदलणारे. युनिफॉर्म म्हणजे न बदलणारे, एक समान, कॉन्स्टंट आहे, बिलकुल बदलूनच नाही राहिलं, तर मग आपल्याला त्याला काय म्हणता येईल, युनिफॉर्म आहे. हा शब्द लक्षात ठेवा, एक समान गती. आता गती एक समान असू शकते. व्हेलॉसिटी म्हटलं तर व्हेलॉसिटी एक समान असेल है ना, म्हणजे युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल, युनिफॉर्म स्पीड असेल. मग ऍक्सलरेशन शिकणार आहे आपण, म्हणजे त्वरण शिकणार आहे, युनिफॉर्म ऍक्सलरेशन असेल. तर ह्या सगळ्यांमध्ये काय काय अंतर आहे ना, आणि हे कशा पद्धतीने काम करतात हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं असणार आहे शिकणं. तर गती जर एक समान असेल तर तिला म्हणतात युनिफॉर्म मोशन, एक समान गती. गती बदलत नसेल तर. पण जर गती बदलतीये तर आपण काय म्हणतो, आपण म्हणतो नैक समान गती. ठीक आहे. काय म्हणतो, नैक समान गती म्हणजे नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. नॉन युनिफॉर्म मोशन. नैक समान गती म्हणजे ही गती एकसारखी नाही आहे. नैक समान म्हणजे एकसारखी नाही आहे, सातत्याने बदलत आहे, सातत्याने बदलत आहे, कंटिन्युअसली बदलते.
दर 5-7 किलोमीटर नंतर किंवा दर 5-7 10-15 मिनिटांमध्ये गती बदलते. गती बदलण्यासाठी गतीचे अवरोधक समोर आले पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे स्पीड ब्रेकर येत आहेत, गती बदलेल, वेग बदलेल, चाल बदलेल. त्यानंतर जर समजा ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक मध्ये तुम्ही गाडी चालवताय, तिथेही तुमचा स्पीड मोशन आहे ना, किंवा मग जी व्हेलॉसिटी आहे ती बदलेल. तर नैक समान गतीसाठी तुमच्या समोर गतीचे अवरोधक आले पाहिजेत, तेव्हा तुमची व्हेलॉसिटी किंवा मोशन किंवा स्पीड हा नॉन युनिफॉर्म होईल. नैक समान, तो एकसारखा राहणार नाही, सातत्याने बदलत राहील, कमी जास्त होतो. युनिफॉर्म मोशन मध्ये किंवा युनिफॉर्म व्हेलॉसिटी मध्ये गती जी आहे किंवा वेग जो आहे तो सातत्याने सारखाच राहतो, तो बदलत नाही, है ना. मग हे झालं की युनिफॉर्म मोशन. पण आपल्याला युनिफॉर्म मोशनची गरज नाही आहे किंवा नॉन युनिफॉर्म मोशनची गरज नाही, आपल्याला गरज आहे युनिफॉर्म लिनियर मोशनची, एक समान रेखीय गतीची, है ना. तर आपली जी संकल्पना आहे लिनियर मोशनची ती तर पहिले स्पष्ट आहे की जेव्हा वस्तू सरळ रेषेमध्ये गतिमान असते तेव्हा त्या वस्तूची गती जी आहे तिला म्हणतो आपण रेखीय गती, लिनियर मोशन, एका सरळ रेषेमध्ये. आता युनिफॉर्म लिनियर मोशन कशाला म्हणतात? युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय हे पाहू. पहा, लक्षात घ्या, ही संकल्पना जी आहे ती महत्वाची आहे. सर्क्युलर मोशन सांगतो मी तुम्हाला, पण पहिले लक्षात घ्या युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय. बघा, युनिफॉर्म लिनियर मोशन, आता याला समजून घ्या, ठीक आहे. युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे मराठीत म्हणतात एक समान रेखीय गती. एक समान रेखीय गती, युनिफॉर्म लिनियर मोशन. आता युनिफॉर्म लिनियर मोशनचा अर्थ काय होतो? युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे जेव्हा वस्तू सरळ रेषेमध्ये गतिमान असते, है ना. आणि युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय म्हणाल तुम्ही? तर जेव्हा वस्तू एक समान गतीने, एक समान वेगाने एका सरळ रेषेमध्ये गतिमान आहे, एक समान वेगाने, तिचा वेग बदलत नाही. युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे एक समान रेखीय गतीमध्ये वस्तूचा वेग बदलत नाही, ती सातत्याने एक समान वेगाने एका सरळ रेषेमध्ये गतिमान असते. पण हिची व्याख्या देत असताना सरळ अशी व्याख्या देता येत नाही, किंवा मग या संकल्पना स्पष्ट करत असताना असं नाही स्पष्ट करता येत. वस्तू एक समान वेगाने गतिमान आहे असं कधी म्हणायचं, हे फार महत्वाचं. एक समान वेगाने गतिमान आहे हे समजेल कशावरून, कसं काय समजणार आहे? तर हे समजणार आहे आपल्याला दोन फॅक्टरवरून. एक, वेळ आणि गाठलेलं अंतर. वेळ आणि गाठलेलं अंतर याच्यावरून समजतं की ती वस्तू जी आहे ती एक समान वेगाने धावते की नाही धावत. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय पहा, आपल्याकडे समजा दोन हे आहेत, एक आहे आपल्याकडे वेळ, ठीक आहे, कॉलम बनवू आपण, ठीक आहे, एक पर्टिक्युलर टाइम जे आहे, पर्टिक्युलर गोष्टींचे कॉलम बनवून घेऊ. आपल्याकडे आहे वेळ आणि अंतर, ठीक आहे. आता बघ काय म्हटलं मी तुम्हाला, मी म्हटलं मी सकाळी 5 वाजता एका ठिकाणावरून निघालो. आता 5 वाजता जेव्हा निघालो त्यावेळेस मी गाठलेलं अंतर असेल 0 किलोमीटर. सकाळी 5 वाजता ज्यावेळेस मी निघालो त्यावेळेस गाठलेलं अंतर कसं असेल? 0 किलोमीटर असेल, अंतर किलोमीटर मध्ये. मग 5:30 वाजता काय झालं, मी पर्टिक्युलर एका ठिकाणी पोहोचलो, तोपर्यंत मी 20 किलोमीटर अंतर गाठलेलं होतं. 5:30 वाजता काय झालं, मी पर्टिक्युलर एका ठिकाणी पोहोचलो, मी 20 किलोमीटर अंतर गाठलेलं होतं. मग 5:30 नंतर 6 वाजता मी 6 वाजेपर्यंत 40 किलोमीटर अंतर पोहोचलो होतो, ठीक आहे. 6 नंतर 6:30 वाजेपर्यंत मी 60 किलोमीटर अंतर पार केलेलं होतं. 7 वाजेपर्यंत काय झालं की मी 80 किलोमीटर अंतर गाठत आलेलो होतो, है ना. आणि 7:30 वाजेपर्यंत मी 100 किलोमीटर अंतर गाठलं होतं, बरोबर आहे, है ना. आता काय होतं, वेळ आणि अंतर हे आपल्याला सांगतं की वेग किंवा गती ही युनिफॉर्म आहे की नाही आहे. मी जातो एका सरळ रेषेत म्हणून लिनियर मोशन आहे माझ्याकडे,
मी जातोय कसा, हे 100 किलोमीटर मी जे गेलोय, 0 पासून 100 किलोमीटर एका सरळ रेषेत गेलोय मी, म्हणजे माझ्याकडे लिनियर मोशन आहे. आता हे लिनियर मोशन युनिफॉर्म आहे का, हे फार महत्वाचं. हे लिनियर मोशन युनिफॉर्म आहे का, हे फार महत्वाचं. हे कशावरून समजेल, त्याच्यावरून समजेल. प्रत्येक टाइम इंटरवल म्हणजे प्रत्येक 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये 5 पासून 5:30 वाजेपर्यंत 30 मिनिटांचा कालावधी, प्रत्येक 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये गाठलेलं अंतर किती आहे मी, 20 किलोमीटर. पहा, 5 पासून 5:30 पर्यंत 30 मिनिटं झालेत, 20 किलोमीटर अंतर गाठलंय मी 5:30 वाजेपर्यंत. 5:30 वाजतापासून 6 वाजेपर्यंत हा जो इतका वेळ आहे, हा सुद्धा 30 मिनिटांचा वेळ आहे, बरोबर आहे. 5:30 ते 6 इथे मी 20 पासून 40 किलोमीटर, म्हणजे इथं सुद्धा मी 20 किलोमीटर अंतर गाठलंय की नाही, है ना. मग 6 वाजतापासून 6:30 वाजेपर्यंत इथंही अर्धा तास झालाय मला, आणि इथे मी 40 किलोमीटर पासून 60 किलोमीटर पर्यंत, म्हणजे 40 अधिक 20 60, 20 किलोमीटर अंतर गाठलंय. 6:30 वाजतापासून 7 वाजेपर्यंत 30 मिनिटांचा कालावधी झालाय मला, इथेही मी 60 पासून 80 पर्यंत 20 किलोमीटर अंतर गाठलंय, 60 पासून 80 पर्यंत. आणि 7 वाजतापासून 7:30 वाजेपर्यंत 30 मिनिटाचा कालावधी इथेही आहे मला, 80 पासून 100 म्हणजे 20 किलोमीटर अंतर इथेही गाठलंय, बरोबर आहे. म्हणजे जर मी एक समान वेळेमध्ये समान अंतर गाठत असेल सातत्याने, दर 30 मिनिटात मी 20 किलोमीटर अंतर गाठतोय, दर 30 मिनिटात 20 किलोमीटर, प्रत्येक 30 मिनिटात मी 20 किलोमीटर अंतर गाठतोय. तर युनिफॉर्म लिनियर मोशन हे वेळ आणि अंतर यांच्यावर अवलंबून आहे. यांच्यावरून आपल्याला ती संकल्पना सांगता येते की जर एक समान वेळेमध्ये मी एक समान अंतर गाठत असेल, है ना, जर एक समान वेळेमध्ये एक समान अंतर गाठलं जात असेल, तर आपल्याला असं म्हणता येईल की ती वस्तू युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये आहे, म्हणजे तिची व्हेलॉसिटी बदलत नाही आहे, ती युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये आहे, है ना. आणि जर एक समान वेळेमध्ये समान अंतर गाठलं जात नसेल, तर आपल्याला म्हणता येते की ती वस्तू नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये आहे, नैक समान रेषीय गतीमध्ये आहे. तर युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये आहे असं कसं म्हणता येईल, तर आपल्याला ही व्याख्या देता येईल की जर एखादी वस्तू एक समान वेळेमध्ये एक समान अंतर गाठत असेल, तर ती वस्तू एक समान रेखीय गतीमध्ये आहे असं म्हणतात, है ना. तर एक समान रेखीय गतीमध्ये असण्यासाठी वस्तूला एक समान वेळेमध्ये समान अंतर गाठणं आवश्यक आहे, अन्यथा ती रेखीय गतीमध्ये एक समान रेखीय गतीमध्ये आहे, युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये आहे हे सांगता येत नाही. आणि जर ती एक समान वेळेमध्ये समान अंतर गाठू शकत नसेल, तर ती काय झाली, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये झाली. सरळ रेषेत तर जातच आहे वस्तू, सरळ रेषेमध्ये जात असताना ती जर समान वेळेमध्ये दर 30 मिनिटाचा कालावधी घेतला आपण, दर 30 मिनिटात जर तिचं अंतर गाठलेलं समान नसेल, तर मग ती नैक समान रेषीय गतीमध्ये आहे, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये आहे. एकाच गोष्टीवरून दोन गोष्टी क्लिअर होतात आपल्याला, है ना. इथं काही इश्यू जात नाही, कारण आपल्याला एक समजलंय युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये काय, तर त्याच्या उलट नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, एक समान रेखीय गती समजली, तर नैक समान रेखीय गती त्याच्या उलट झाली. तर तिची व्याख्या लिहित असताना हेच लिहिता येते आपल्याला, जर एखादी वस्तू एक समान वेळेमध्ये एक समान अंतर गाठत नसेल, तर ती वस्तू नैक समान रेखीय गतीमध्ये आहे असं आपण म्हणतो, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये आहे असं आपण म्हणतो. तर बघा, दोन गोष्टी क्लिअर झाल्यात. लिनियर मोशन म्हणजे काय, जेव्हा वस्तू सरळ रेषेमध्ये गतिमान असते. लिनियर मोशन मध्ये वेग हा एक समान असू शकतो, म्हणजे कॉन्स्टंट असू शकतो. जर वेग कॉन्स्टंट असेल तर आपण म्हणतो ती एक समान गतीमध्ये आहे, युनिफॉर्म मोशन मध्ये आहे. वेग हा बदलू शकतो, वेग बदलत असेल, है ना, वेग हा कॉन्स्टंट नसेल तर ती नैक समान गती होते, नॉन युनिफॉर्म मोशन होतं. दिशा बदलत नाही, रेखीय गतीमध्ये लिनियर मोशन मध्ये दिशा मात्र बदलत नाही, है ना. म्हणजे जर रेखीय गतीमध्ये व्हेलॉसिटी बदलत असेल,
तर ती फक्त स्पीड बदलल्यामुळे होते, डायरेक्शन बदलल्यामुळे बदलत नाही, है ना. तर डायरेक्शन कधीही बदलत नाही लिनियर मोशन मध्ये. हे क्लिअर आहे का सांगा बरं, समजलं का सांगा. क्लिअर आहे. चलो, हा झाला लिनियर मोशन. समजलं. आता सर्क्युलर मोशन कालही सांगितलं होतं. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, एखादी वस्तू जेव्हा वर्तुळाकार कक्षेभोवती फिरते तेव्हा ती वस्तू सर्क्युलर मोशन मध्ये आहे, वर्तुळाकार गतीमध्ये आहे असं आपण म्हणतो. काय म्हणायचं, जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार कक्षेभोवती फिरते तेव्हा ती वस्तू वर्तुळाकार गतीमध्ये आहे, लिनियर मोशन मध्ये, सर्क्युलर मोशन मध्ये आहे असं आपण म्हणतो, है ना. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सुद्धा सांगितलं होतं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर जेव्हा वस्तू वर्तुळाकार कक्षेभोवती फिरत असताना तिची गती बदलत नाही, तिचा वेग सातत्याने समान असतो, है ना. युनिफॉर्म म्हणजे कॉन्स्टंट, समान, एक समान, है ना. तर वर्तुळाकार गती म्हणजे वस्तूचे वर्तुळाकार कक्षेभोवती फिरणे म्हणजे त्या वस्तूची वर्तुळाकार गती, सर्क्युलर मोशन. आता वस्तू वर्तुळाकार कक्षेभोवती फिरत असताना जर एक समान गतीने फिरत असेल, सातत्याने सारखीच गती राहत असेल, तर ती वस्तू युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे असं आपण म्हणतो. कालच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन झालेलं आहे, ठीक आहे. आता इथं काय होतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं की वस्तूची दिशा सातत्याने बदलते. तर इथं दोन गोष्टी आहेत, एक गती बदलू शकते किंवा गती एक समान असू शकते, पण दिशा मात्र सातत्याने बदलत राहते. लिनियर मोशन मध्ये दिशा कधीच बदलत नाही, पण सर्क्युलर मोशन मध्ये दिशा मात्र सातत्याने बदलत राहते, है ना. हे कालही झालं, एक वेळ रिवाइज करून दिलं तुम्हाला, ठीक है. तो कल का लेक्चर जो है वो देखो, उसमें से नोट्स निकाल दो, सर्कुलर मोशन आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता आहे आपल्याला अत्यंत महत्वाची संकल्पना, ऍक्सेलरेशन, त्वरण. ऍक्सेलरेशन कशाला म्हणतात, त्वरण कशाला म्हणतात. तर त्याची व्याख्या जर दिली, ऍक्सेलरेशनची किंवा त्वरणाची व्याख्या दिली, तर त्वरणाला आपण म्हणतो की वेगामधील बदल, वेगामध्ये होत जाणारा बदल, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, है ना, इन अ पर्टिक्युलर टाइम इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर वेगाच्या बदलाचा दर, वेगाच्या बदलाचा दर. आता जर वेग बदलतोय म्हणजे दोन वेग असले पाहिजे, एक वेग जो आहे तो दुसऱ्या वेगामध्ये बदलत असेल म्हणजे दोन वेग असले पाहिजे इथं आपल्याकडे, है ना. कारण ऍक्सेलरेशन म्हणजे काय, व्याख्या जर लिहिली तर ऍक्सेलरेशनला सोप्या भाषेत सांगता येतं, वेगाच्या बदलाचा दर, वेगाच्या बदलाचा दर म्हणजे त्वरण. म्हणजे रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन. वेगाच्या बदलाचा दर. मग लक्षात घ्या, ऍक्सेलरेशन मध्ये ऍक्सेलरेशनची व्याख्या जर म्हणते वेगाच्या बदलाचा दर, तर वेग बदलण्यासाठी दोन वेग तुमच्याकडे असले पाहिजे, एक वेग दुसऱ्या वेगामध्ये बदलत असला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे असले पाहिजे दोन वेग, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी.
मग दोन वेग कुठले असतील तर एक ज्या वेगापासून सुरुवात केली असेल आपण तो, आणि दुसरा ज्या वेगावर आपण शेवट केला असेल तो. म्हणजे आपल्याकडे ऍक्सेलरेशन मध्ये दोन वेग असतात. ऍक्सेलरेशन मध्ये काय असते, दोन वेग असतात. पण आता हे समजेल कसं की बा ऍक्सेलरेशन म्हणजे वेग बदलतो हे कसं काय समजेल, तर हे क्लिअरली समजतं ना बा. जर समजा तुम्ही ती घसरगुंडी पाहिली की नाही आपण, घसरगुंडी ते लहान लेकरं खेळतात घसरगुंडी, ही अशी ही घसरगुंडी असते, लहान लेकरं खेळत असतात. ही घसरगुंडी कधी तुम्ही खेळला असाल, बरोबर आहे. तर तुम्हाला माहित आहे की ज्यावेळेस आपण वर असतो त्यावेळेस आपल्याकडे वेग नसतो, शून्य वेग असतो इथं. आणि जसं जसं आपण खाली येत जातो, ठीक आहे, तस तसा आपला वेग काय होतो, मधात वेग हा वाढलेला असतो आणि खाली आल्याबरोबर तो वेग पुन्हा शून्य होतो, बरोबर आहे. इथं सुरुवातीला वरून ज्यावेळेस आपण घसरगुंडीवरून खाली उतरतो, ठीक आहे ना, सुरुवातीचा वेग आणि अंतिम वेग करेक्ट आहे. हा जो वेग असतो हा आपल्याकडे वेग जो आहे शून्य आहे, कारण आपण सध्या इथं शांत पोझिशन मध्ये आहे, स्टील पोझिशन मध्ये आहे, रेस्ट पोझिशन मध्ये आहे. पण आपण जसं मधात येत राहतो, जसं जसं धीरे खाली येत राहतो, मधात आल्यानंतर वेग जो आहे तो जास्त असतो आणि पुन्हा मग खाली आल्याबरोबर तो वेग जो आहे तो पुन्हा शून्य होतो. तर काय झालं, वेग बदलला की वेग बदलला ना. इथं वेग शून्य होता, मधात वेग वाढलेला होता, मग खाली आल्याबरोबर पुन्हा वेग काय होता, शून्य झालेला होता, थांबलो होतो आपण. तर हा जो वेगात बदल होतो यालाच आपण म्हणतो ऍक्सेलरेशन. हा जो वेगात बदल होतो यालाच आपण ऍक्सेलरेशन म्हणतो. गाडीला ऍक्सेलरेटर असतं की नाही, गाडीला ऍक्सेलरेटर असतं ना. मग ऍक्सेलरेटर कशासाठी असतं, गाडीचा वेग वाढवण्यासाठी, म्हणजे गाडीच्या वेगात बदल करण्यासाठी. जितका वेग आहे त्या वेगापेक्षा वेग वाढवण्यासाठी. तर ऍक्सेलरेटर जे आहे गाडीला दिलेलं, ते ऍक्सेलरेटर इथूनच आलंय, ऍक्सेलरेशन वरून. या ऍक्सेलरेशन या संकल्पनेवरूनच त्या गाडीच्या ऍक्सेलरेटरला ऍक्सेलरेटर म्हणतात, कारण तो वेग बदलतो. तो काय करतो, वेग बदलतो गाडीचा, है ना. तर गाडीचा वेग कमी असेल तर तो वाढवतो, आणि वेग वाढलेला वेग कमी होण्याच्या प्रक्रियेला डिसेलरेशन म्हणतात. ऍक्सेलरेशन वेग कमी आहे तो वेग वाढवणे म्हणजे ऍक्सेलरेशन, आणि वाढवलेला वेग कमी करणे म्हणजे डिसेलरेशन, है ना. तिन्ही संकल्पना आहेत आपल्याकडे, झिरो ऍक्सेलरेशन, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. पण पहिले ऍक्सेलरेशन पाहून घेऊ आपण, है ना. तर ऍक्सेलरेशन म्हणजे वेगाच्या बदलाचा दर, वेग बदलणे. तर दोन वेग असतील आपल्याकडे, प्रतीकच्या म्हणण्याप्रमाणे सुरुवातीचा वेग आणि अंतिम वेग, आहे नाही. तर आपल्याकडे वेगाच्या बदलाचा दर शोधायचा आहे, तर दोन वेग आपल्याकडे असले पाहिजे. मग आपण म्हटलं की बा त्वरण आहे, ठीक आहे. त्वरण, त्वरण म्हणजे सर, त्वरण ए, त्वरणला कशाने दर्शवतात, ए ने दर्शवतात. त्वरण ए बरोबर वेगातील बदल, ठीक आहे, वेगातील बदल, आणि दर आहे, वेगाच्या बदलाचा दर आहे. तर हा दर वेळेमध्ये मोजतात. हा दर कशामध्ये मोजतात, वेळेमध्ये मोजतात. तर वेगातील बदल भागीला वेळ. मग आता वेगातील बदल, तर दोन वेग असतील, तर दोन वेग कुठले असतात सर, तर आपल्याकडे दोन वेग असतात बघा. सुरुवातीचा वेग, सुरुवातीच्या वेगाला छोट्या यू नी दर्शवतात. सुरुवातीचा वेग जो आहे इनिशियल व्हेलॉसिटी म्हणतात त्याला. काय म्हणतात, इंग्रजीत लिहू आपण इनिशियल व्हेलॉसिटी, ठीक आहे. त्याला म्हणतात इनिशियल व्हेलॉसिटी. तर हा आहे यू, यू ने दर्शवतात. करेक्ट प्रतीक, बहुत बढिया. आणि दुसरा वेग असतो आपल्याकडे अंतिम वेग. अंतिम वेग म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी इंग्रजीत म्हणतात, फायनल व्हेलॉसिटी, ज्याला व्ही नी दर्शवतात. आणि वेळ आहे आपली त्याला टी नी दर्शवतात. मग काय झालं, वेगातील बदल जो आहे, ऍक्सेलरेशन होत असताना मी म्हटलं की ऍक्सेलरेशन मध्ये आपण वेग जो आहे तो वाढवतो. तो सुरुवातीचा वेग कमी असतो आणि अंतिम वेग जास्त असतो, है ना. अंतिम वेग जास्त असतो. मग आपण ज्या वेळेस वेगातील बदल काढू, फरक काढू, त्यावेळेस आपल्याला जो जास्तीचा वेग आहे त्यातून कमी वेग जो आहे तो वजा करावा लागेल. म्हणून जास्तीच्या वेगातून कमी वेग वजा करावा लागेल. म्हणून आपण काय करतो, अंतिम वेगातून सुरुवातीचा वेग वजा करतो, व्ही मायनस यू. बघा हा काय झाला, दोन्ही वेगातील बदल, दोन्ही वेगात असलेला फरक हा झाला. वेगातील बदल म्हणजे
अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग, अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग, व्ही मायनस यू, म्हणजे दोन्ही वेगात झालेला बदल जो आहे हा इथं आपल्याला दिसतो. आणि दर हा वेळेत मोजला जातो. हा व्ही मायनस यू अपॉन टी हे झालं सूत्र आपलं कशाचं, ऍक्सेलरेशनचं. ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू व्ही मायनस यू अपॉन टी, म्हणजे वेगातील बदल भागिला वेळ. अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिला वेळ, अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिला वेळ. क्लिअर आहे की नाही, है ना. मग आता मुद्दा हा आहे की आपल्याकडे वेग जे आहेत ते, आपल्याकडे ऍक्सेलरेशन 3 प्रकारचं असतं. आता इथं जर ऍक्सेलरेशनचा विचार केला, समजा मी म्हटलं एक वस्तू आहे लिनियर मोशन मध्येच असते, दिशा बदलत नाही, वेलॉसिटी आली दिशा बदलणार नाही, दिशा एकच असेल. मग आता आपण म्हटलं की एक वस्तू आहे ए या ठिकाणावर उभी होती, ठीक आहे, तिथून ती बी या ठिकाणाकडे निघाली, ठीक आहे, 10 सेकंदाचा वेळ तिला लागलाय, ठीक आहे. किती सेकंदाचा वेळ लागलाय, 10 सेकंदाचा वेळ लागलाय, है ना, ए पासून बी या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी. ए या ठिकाणावर उभी असताना तिचा वेग असेल 0 मीटर प्रति सेकंद, 0 मीटर प्रति सेकंद. ए या ठिकाणावर उभी असताना वस्तूचा वेग किती असेल, उभं असताना म्हणजे आराम परिस्थितीमध्ये असताना, रेस्ट पोझिशन मध्ये असताना वेग 0 असेल. मग 10 सेकंदात ती बी या ठिकाणी पोहोचली, तोपर्यंत तिचा वेग झाला होता 20 मीटर प्रति सेकंद. किती झाला होता, 20 मीटर प्रति सेकंद, है ना. सुरुवातीला तिचा वेग होता 0 मीटर प्रति सेकंद. मग ए पासून निघाली ती, 10 सेकंदामध्ये बी पर्यंत पोहोचली आणि तिचा वेग जो होता अंतिम तो होता 20 मीटर प्रति सेकंद. मग आपल्याला हे काढायचंय की तिचं ऍक्सेलरेशन किती होतं, है ना, ऍक्सेलरेशन किती होतं. मग सुरुवातीचा वेग म्हणजे आपण म्हणतो की यू 0 मीटर प्रति सेकंद आहे. अंतिम वेग म्हणजे आपण म्हणतो व्ही 20 मीटर प्रति सेकंद आहे. आणि 10 सेकंद हा तिला लागलेला वेळ आहे, टाइम आहे, ठीक आहे ना. मग ऍक्सेलरेशन किती होतं, ऍक्सेलरेशन कसं काढणार आहे आपण, ऍक्सेलरेशन ए इज इक्वल्स टू व्ही मायनस यू अपॉन टी, आहे की नाही. मग व्ही किती आहे, व्ही म्हणजे अंतिम वेग तो आहे 20 मीटर प्रति सेकंद, वजा यू म्हणजे सुरुवातीचा वेग तो आहे 0 मीटर प्रति सेकंद, त्याला भागीला टी, टी म्हणजे टाइम 10 सेकंद. हे झाले 20 वजा 0 20 भागीला 10, म्हणजे 10 दुनी 20, 2 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. मग आता आपल्याकडे आणखी एक माहिती आली, काय माहिती आली की बा ऍक्सेलरेशन जे आहे, त्वरण जे आहे, त्वरणाचं एसआय एकक काय आहे, त्वरणाचं एसआय एकक हे आहे मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. त्वरणाचं एसआय एकक काय, मीटर प्रति सेकंदचा वर्ग. एकक लिहावेच लागतील, एककाला लिहिणं गरजेचं आहे, ठीक आहे. एकक लिहित चला, मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. तर ऍक्सेलरेशन आपलं आलं 2 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. आणि ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरणाचं एसआय एकक काय आहे, मीटर प्रति सेकंदचा वर्ग, मीटर प्रति सेकंदचा वर्ग, मीटर प्रति सेकंदचा वर्ग. क्लिअर आहे ना. तर त्वरण म्हणजे वेगात होत जाणारा बदल, है ना, एका पर्टिक्युलर एका विशिष्ट वेळेमध्ये वेगात होत जाणारा बदल जो आहे त्याला म्हणतो आपण त्वरण. म्हणजेच वेगाच्या बदलाचा दर म्हणजे त्वरण. आणि वेगाच्या बदलाचा दर हा दोन वेग आणि दर असल्यामुळे वेळ त्यांच्यावर अवलंबून असतो. दोन वेग कुठले आहेत, सुरुवातीचा वेग इनिशियल वेलोसिटी u आणि अंतिम वेग फायनल वेलोसिटी v आणि आपली पर्टिक्युलर वेळ. या तीन घटकांवर आपल्या वेगाच्या बदलाचा दर म्हणजे आपलं त्वरण अवलंबून असतं. क्लिअर आहे. त्वरणाचे तीन प्रकार आहेत ते पाहायचे आपल्याला, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन है ना, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन अँड झिरो ऍक्सेलरेशन. लिहिणं झालं तर सांगा मला. झालं, चलो बहुत बढ़िया.
आता हे सगळं उदाहरणावरूनच समजणार आहे पण, ठीक आहे, सगळं उदाहरणावरून समजू. तर पहिला आहे आपल्याकडे पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन याला ऍक्सेलरेशन सुद्धा म्हटलं जाईल. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन सुद्धा म्हटलं जाईल, है ना. हा होतो, याला आपण सोप्या भाषेत म्हणू वाढीव त्वरण, ठीक आहे. कारण वाढीव त्वरण या नावाचा उल्लेख याच्यासाठी करतो आपण, म्हणजे याच्यासाठी हे काय म्हणते नाव वापरलंय आपण, कारण आपल्याला हे समजलं पाहिजे की वेग जो आहे तो वाढतोय. इथं काय होतं, सुरुवातीच्या वेगापेक्षा अंतिम वेग जास्त असतो. वेग हा वाढत जातो. जिथं वेग हा वाढत जातो त्याला वाढीव त्वरण म्हणू आपण, म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. म्हणजे क्लिअर लक्षात राहील किंवा वाढीव त्वरण पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन मध्ये वेग हा वाढत जातो, सुरुवातीच्या वेगापेक्षा अंतिम वेग जास्त असतो. मग आता इथं बघा काय होईल, फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती आहे, ए या ठिकाणावरून निघाली आहे, ठीक आहे, आणि बी या ठिकाणावर पोहोचली आहे ना. तर ए या ठिकाणावर असताना तिचा वेग होता 5 मीटर प्रति सेकंद, ठीक आहे. ए या ठिकाणावर असताना तिचा वेग होता 5 मीटर प्रति सेकंद, आणि ए पासून बी पर्यंत पोहोचेपर्यंत तिचा जो वेग होता तो वेग होता 30 मीटर प्रति सेकंद. किती होता? 30 मीटर प्रति सेकंद, है ना, 30 मीटर प्रति सेकंद. आणि इथून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला किती वेळ लागलाय? तिला लागला असेल 25 सेकंदाचा वेळ. किती सेकंद लागले असतील? 25 सेकंद लागले असतील. ए या ठिकाणावरून बी या ठिकाणावर पोहोचण्यासाठी त्या व्यक्तीला, त्या वस्तूला 25 सेकंद लागलेत. ए या ठिकाणी असताना तिचा वेग होता 5 मीटर प्रति सेकंद, आणि बी वर पोहोचत असताना तिचा वेग काय होता? अंतिम वेग होता 30 मीटर प्रति सेकंद. मग या ठिकाणी काय की सुरुवातीच्या वेगापेक्षा अंतिम वेग जास्त आहे. सुरुवातीच्या वेगापेक्षा अंतिम वेग जास्त आहे, म्हणजे इथं त्वरण जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. कसं? त्याची व्हॅल्यू सुद्धा पॉझिटिव्ह निघते. आपण जर त्वरण काढलं तर त्वरण कॅल्क्युलेट करत असताना आपण काय म्हणणार आहे? त्वरण ए बरोबर व्ही वजा यू छेद टी, व्ही मायनस यू अपॉन टी, व्ही वजा यू छेद टी. व्ही म्हणजे काय? तर आपला अंतिम वेग 30 मीटर प्रति सेकंद, वजा यू म्हणजे काय? तर सुरुवातीचा वेग हा 5 मीटर प्रति सेकंद, भागीला टी म्हणजे काय? टाइम 25 सेकंद. 30 मधून 5 गेले, 25 राहिले, 25 भागीला 25, है ना. या दोन्ही व्हॅल्यू पहा पॉझिटिव्ह आहेत, या दोन्ही व्हॅल्यू धन आहेत, है ना. 25 भागीला 25, 25 एक 25, 1 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग हा काय आला त्याचा त्वरण. हे काय आलं? त्वरण. हे त्वरण कसं आहे? पॉझिटिव्ह आहे, धन आहे, है ना, धन आहे. का? कारण पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन मध्ये सुरुवातीच्या वेगापेक्षा अंतिम वेग हा नेहमी जास्त असतो. म्हणजे इथं वेग वाढत जातो. कसा जातो? वेग वाढत जातो. इथं वेग काय होतो? वाढत जातो, है ना. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन मध्ये वेग नेहमी वाढत जातो. 1 मीटर प्रति सेकंदचा वर्ग, करेक्ट आहे प्रति. तर पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन मध्ये वाढीव त्वरणामध्ये वेग हा नेहमी वाढत जातो. सुरुवातीचा वेग हा कमी असतो आणि सुरुवातीच्या वेगापेक्षा अंतिम वेग हा जास्त असतो एका विशिष्ट वेळेमध्ये. याला म्हणतात पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. याला काय म्हणतात? पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. मग दुसरा मुद्दा येतो आपला निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. आता बघ, यालाच नाही का डिसेलरेशन सुद्धा म्हणतात. यालाच काय म्हणतात? इंग्रजीत डिसेलरेशन सुद्धा म्हणतात. यालाच काय म्हणतात? डिसेलरेशन सुद्धा म्हणतात. डिसेलरेशन का म्हणतात त्याला? निगेटिव्ह ऍक्सेलरेशनला डिसेलरेशन यासाठी म्हणतात कारण इथं आपण सुरुवातीचा वेग जो आहे तो जास्त असतो आणि आपण वेग कमी करतो. आपण वेग वाढवत नाही. आपण काय करतो? त्या गाडीचा किंवा त्या वस्तूचा वेग कमी करतो, है ना. म्हणून याला निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणतात, डिसेलरेशन म्हणतात, ठीक आहे. याला आपण म्हणू कमी होणारे त्वरण, ठीक आहे. कमी होणारे त्वरण कमी नाही होत नाही, पण आपल्याला असं नाव द्यावं लागेल की जेणेकरून आपल्याला त्याला लक्षात ठेवता येईल, ठीक आहे. निगेटिव्ह ऍक्सेलरेशनला
पण म्हणू घटणारे त्वरण. त्वरण घटत नाही, पण आपल्याला नाव तसंच ठेवायचं त्याचं. ठीक आहे. टेक्निकल नावं लक्षात ठेवण्यापेक्षा आपण काय ठेवायचं नाव लक्षात, ज्या नावावरून आपल्याला संकल्पना स्पष्ट होते. एक घटणारं त्वरण आहे म्हणजे काय की इथं त्वरण निगेटिव्ह होत जातं है ना, वेग जो आहे तो कमी होत जातो. एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल ए या ठिकाणावरून एक व्यक्ती निघाली, बी या ठिकाणापर्यंत पोहोचते. सरळ रेषेत असलं पाहिजे. व्हेलॉसिटी जिथं जिथं आहे तिथं तिथं जे सरळ रेषेमध्ये अंतर असलं पाहिजे, लिनियर मोशन मध्ये असलं पाहिजे वस्तू. मग आता इथं काय झालं, इथं ए या ठिकाणी असताना ऍक्सलरेशन होतं 20 मीटर, सॉरी व्हेलॉसिटी होती 20 मीटर प्रति सेकंद. आणि आपण इथं पोहोचत असताना, बी या ठिकाणी पोहोचत असताना ही व्हेलॉसिटी जी आहे ही काय झाली, सपोज टू बी 5 मीटर प्रति सेकंद झाली. किती झाली, 5 मीटर प्रति सेकंद झाली है ना. आणि इथं लागलेला कालावधी असेल समजा 10 सेकंदाचा. इथं लागलेला कालावधी असेल 10 सेकंदाचा, 5 सेकंदाचा पकडायचा. 5 सेकंदाचा कालावधी लागलाय. समजा 20 मीटर प्रति सेकंद हा सुरुवातीचा वेग आहे. त्या सुरुवातीच्या वेगापासून ए पासून निघाल्यानंतर बी पर्यंत पोहोचेपर्यंत तो वेग जो आहे तो 5 मीटर प्रति सेकंद राहिलाय. सुरुवातीचा वेग जास्त आहे, हा वेग घटवत आलोय आपण, कमी करत आलोय 5 मीटर प्रति सेकंदापर्यंत है ना. आणि याचा कालावधी लागलाय आपल्याला 5 सेकंदात. हा वेग जो आहे तो 5 मीटर प्रति सेकंदापर्यंत आलाय. बरोबर आहे. मग आता इथं जे त्वरण आहे ते कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला क्लिअर होतं की ए ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू व्ही मायनस यू अपॉन टी, व्ही वजा यू छेद टी. व्ही म्हणजे काय, तर व्ही म्हणजे अंतिम वेग. तर व्ही आहे 5 मीटर प्रति सेकंद वजा यू, यू म्हणजे काय, सुरुवातीचा वेग. यू आहे 20 मीटर प्रति सेकंद भागीला टाइम, वेळ 5 सेकंद. 5 वजा 20 म्हणजे किती होतात, 5 वजा 20 म्हणजे वजा 15, वजा 15 भागीला 5, वजा 15 भागीला 5, 5 त्रिक 15, पण वजा 3 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. ऍक्सेलरेशन कसं आलं, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आलं. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आलं. तर ऍक्सेलरेशन न म्हणता याला म्हणतो आपण डिसेलरेशन, कारण हे निगेटिव्ह आहे. डिसेलरेशन मध्ये वेग जो आहे तो घटवला जातो. जसं स्पीड ब्रेकर समोर आलं, वेग घटवतो आपण, तर आपण डिसेलरेट करतो गाडी. ट्रॅफिक आहे समोर, तो वेग वाढवत नाही आपण, वेग कमी करतो. बरोबर आहे. वेग कमी करणे म्हणजे काय, डिसेलरेशन है ना. वेग कमी करणे म्हणजे काय, डिसेलरेशन. तर डिसेलरेशनच निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आहे. डिसेलरेशनच काय, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आहे. तर पर युनिट टाइम मध्ये जर तुम्ही गाडीचा वेग जो आहे तो कमी करत असाल तर ते झालं तुमचं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, डिसेलरेशन, घटणारं त्वरण आहे. आणि हे वाढीव त्वरण आहे पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. इथं आपण सुरुवातीच्या वेगापेक्षा अंतिम वेग जास्त असतो. इथं सुरुवातीच्या वेगापेक्षा अंतिम वेग कमी होतो, कारण आपण त्याला वजा करत नेतो, कमी करत नेतो. वेगाला काय करतो, कमी करत नेतो आपण, सातत्याने वेग घटवत नेतो है ना. तर पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन करेक्ट आहे प्रतीक, 3 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन समजलं का सांगा, आणि लिहिलं का सांगा. झालं. चलो नेक्स्ट. आता पहा झिरो ऍक्सेलरेशन म्हणजे शून्य त्वरण. झिरो ऍक्सेलरेशन, शून्य त्वरण. ठीक आहे. तिसरं काय आपलं ऍक्सेलरेशन, झिरो, झिरो ऍक्सेलरेशन. शून्य त्वरण. आता काय होतं बा शून्य त्वरणामध्ये, शून्य त्वरणाचं एक वैशिष्ट्य आहे. शून्य त्वरण कधी असेल तर बा सरळ सरळ आहे. फॉर एक्झाम्पल की ए या ठिकाणावरून एक वस्तू निघाली आहे, बी या ठिकाणावर पोहोचली. प्रत्येक वस्तू आपली बी या ठिकाणावरच पोहोचून राहिली. ए या ठिकाणावरून निघालेली वस्तू जी आहे तिचा वेग होता 20 मीटर प्रति सेकंद, आणि बी वर पोहोचत असताना तिचा वेग होता 20 मीटर प्रति सेकंद. कालावधी असेल 10 सेकंदाचा. म्हणजे शून्य त्वरणामध्ये वस्तूचा वेग सातत्याने समान राहतो, कंटिन्युअसली तो कॉन्स्टंटच राहतो. वस्तूचा वेग बदलत नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना सुरुवातीचा अंतिम वेग हा समान असतो, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असते आहे की नाही.
कसं असते, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असते, युनिफॉर्म मोशन मध्ये ती वस्तू असते है ना, एक समान वेग असतो तिचा. तर जेव्हा वस्तूचा वेग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना वस्तूचा सुरुवातीचा आणि शेवटचा वेग हा समान असतो, वेगामध्ये कुठलाच बदल होत नाही, तेव्हा त्या वस्तूचं त्वरण शून्य असते. वेगामध्ये जर बदल होत नसेल, ठीक आहे ना, तर वस्तूचं त्वरण किती होते, शून्य होते. पहा लक्षात घ्या, ऍक्सेलरेशन जर कॅल्क्युलेट करतो म्हटलं तर ए इज इक्वल्स टू व्ही मायनस यू अपॉन टी. आता पहा, हा झाला सुरुवातीचा वेग यू, हा झाला अंतिम वेग व्ही, हा झाला टाइम आपला. मला सांगा, व्ही 20 मीटर प्रति सेकंद आहे वजा यू 20 मीटर प्रति सेकंद आहे भागीला टी आहे 10. 20 मधून 20 गेले शून्य, शून्य भागीला 10 म्हणजे किती येतात, 0 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. त्वरण जे आहे ते झालं शून्य. 0 भागीला 10 0 मीटर प्रति सेकंदचा वर्ग, त्वरण झालं शून्य. तर शून्य त्वरण कधी होईल, शून्य त्वरण तेव्हा होईल ज्या वेळेस सुरुवातीचा आणि अंतिम वेग समान असतील, वेगामध्ये कुठलाही बदल होणार नाही, त्या ठिकाणी शून्य त्वरण निर्माण होईल. वेगामध्ये जर कुठलाच बदल होत नसेल तर त्वरण हे काय असेल, नेहमी शून्य असेल. वेगामध्ये कुठलाच बदल होत नसेल तर त्वरण काय असेल, नेहमी शून्य असेल. क्लिअर आहे प्रत्येकाला, काही अडचण आहे का इथपर्यंत, है ना. तर वेग हा शून्य त्वरणामध्ये, वेग हा आपण असं लिहू शकतो की शून्य त्वरणामध्ये, शून्य त्वरणामध्ये वेग हा एक समान राहतो. जिथं जिथं वेग एक समान राहील, दोन्ही वेग एक समान असतील, सुरुवातीचा आणि अंतिम, तेव्हा आपल्याकडे त्वरण असतं शून्य. तेव्हा आपल्याकडे त्वरण काय असतं, शून्य. तेव्हा आपलं त्वरण असतं शून्य. क्लिअर आहे प्रत्येकाला, समजलं का, प्रतीक समजलं, क्लिअर आहे का प्रत्येकाला आता हे सगळं. समझा क्या. आणि नोट्स मध्ये उदाहरणासह असणार आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी ना, टेन्शन घेऊच नका तुम्ही त्याचं. क्लिअर आहे. चल, आज आपण इथे थांबणार आहे विज्ञानामध्ये. उद्याचं आपलं या चॅप्टरचं शेवटचं लेक्चर असेल. उद्या आपलं चॅप्टर हे संपून जाणार आहे, ठीक आहे. उद्याला हे चॅप्टर काय असणार आहे, संपेल, है ना. आणि रविवारी या चॅप्टरवरचे सगळे न्यूमरिकल्स होतील. न्यूमरिकल्स नोट्स मध्ये सुद्धा दिले जातील. जितके जमतात तितके सोडवायचे. सगळे सगळे मी सोडून देणारच आहे, पण तुम्हाला जे जे जमतील ते तुम्ही सोडवत राहायचे, ठीक आहे. ऍव्हरेज स्पीड, ऍव्हरेज व्हेलॉसिटी, है ना, ऍक्सेलरेशनवर. त्यानंतर उद्या जे संकल्पना असतील, उद्याच्या संकल्पनेमध्ये सगळ्यात महत्वाची आहे म्हणजे गतीचे इक्वेशन्स, गतीची समीकरणे. गतीची 3 समीकरणे आहेत जी वेगवेगळा संबंध दाखवतात आपल्याला, ती आपल्याला पाहिजे. मग पुढचं चॅप्टर असेल आपलं न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, ठीक आहे. उद्या आपलं हे चॅप्टर संपून जातं. इथं आपल्या या चॅप्टर मधल्या सगळ्या संकल्पना ज्या आपल्याला आगामी परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत त्या सगळ्या संपतात. न्यूमरिकल रविवारी होतील. प्रत्येक चॅप्टरचं न्यूमरिकल रविवारीच होईल आणि वीक डेज मध्ये आपण त्या चॅप्टरची थिअरीज पाहणार आहे. क्लिअर आहे ना. चलो, अरे रात को आया ना.